नक्कीच वाढेल, कारण याचे परिणाम फक्त बांगलादेश आणि बांगलादेशच्या जनतेवर होणार नाहीत. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की भारत जो आहे तो बांगलादेशचा शेजारी राष्ट्र त्या ठिकाणी आहे. आणि फक्त शेजारी राष्ट्र नाही, मुळातच बांगलादेशची निर्मितीच मुळात जी आहे ती भारताच्या प्रयत्नातून झालेली आहे. इतिहास आपल्याला त्या ठिकाणी माहित आहे. म्हणजे इतिहास, भूगोल, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि भूराजकीय परिस्थिती या पाचही अँगलचा आपण विचार केला तर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये संबंध आहेतच. आणि त्या अनुषंगानं हा एक महत्वाचं जे लिगल वर्डिक्ट आहे त्याचे आपल्यावर जे आहेत विपरीत परिणाम त्या ठिकाणी होणारच आहेत. आणि ज्या प्रकारची कॉम्प्लेक्स एक प्रकारे जटिल परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर आता भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स समोर सुद्धा जे आहे एक प्रकारचा बॅलन्सिंग ऍक्ट करण्याचं जे आहे ते आव्हान असणार आहे. कारण एका बाजूला इतिहास पाहता बांगबांधू म्हणजे शेख हसीना यांचे वडील जे होते शेख मुजीबुर रहमान, त्यांच्यापासून ते शेख हसीना पर्यंत आणि त्यांचा जो आवामी लीग पक्ष आहे याचा इतिहास जर पाहिला तर त्यांची जे आतापर्यंत भारत धार्जिनी एक प्रकारे भारताला सपोर्ट करणारी भूमिका त्या ठिकाणी होती. आणि शेख हसीना यांची जर गच्छंती मागच्या 1-1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली असेल तर नक्कीच भारत आणि बांगलादेश यांच्या रिलेशनशिपवर, संबंधांवर परिणाम होताना आपल्याला दिसतायतच. आणि त्यातल्या त्यात शेख हसीना यांना जर एक प्रकारे असं बाद करण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारद्वारा या ज्युडिशियल वर्डिक्टच्या माध्यमातून केला जात असेल आणि त्याच्या माध्यमातून चायना, पाकिस्तान आणि इतर इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा हा बांगलादेशमध्ये वाढणार असेल तर नक्कीच भारतावर याचे विपरीत परिणाम त्या ठिकाणी होतील. ही झाली एक बाजू. आणि दुसऱ्या बाजूला जर त्या ठिकाणी पाहिलं तर आफ्टर ऑल भारताची अशी भूमिका असेल की नॉन इंटरफिअरन्स, कारण बांगलादेश जे एक स्वतंत्र राष्ट्र त्या ठिकाणी आहे आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या घटनांकडे तसं जर पाहिलं तर प्रत्यक्षरित्या भारतानं त्यामध्ये इंटरफिअर करायला नको. पण तिथे जर डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट येत नसेल, तिथे जर जे आहे एक प्रकारे नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाची तत्वाची जर त्या ठिकाणी पायमल्ली होत असेल, तिथे जर जे आहे ह्युमन राईट्सचं उल्लंघन होत असेल तर नक्कीच भारताला जे आहे एक प्रकारे या ठिकाणी डोळे मिटून त्या ठिकाणी बसता येणार नाही. म्हणून भारत त्या गोष्टीकडे सुद्धा त्या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे एकीकडे डेमोक्रेसी, नॉन इंटरफिअरन्स, तर दुसरीकडे शेख हसीना, त्यांचा इतिहास आणि एकूणच बांगलादेशचं शेख हसीना यांचं सरकार किंवा त्यांचं वर्चस्व बांगलादेशमध्ये असणं आणि त्याच्या अनुषंगानं भारताला भूराजकीय दृष्ट्या फायदा मिळणं, या दोन्ही गोष्टीला एक प्रकारे बॅलन्स करून भारताला भविष्यामध्ये जावं लागणार आहे.